नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UCC फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲडमिशन प्रोसेस, जे की हेल्थ सायन्सचे जे कोर्सेस आहे, ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS असे जे कोर्सेस आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जे CET सेल आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो CET कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जो आहे, त्याच्या थ्रू रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहेत ही 17 ऑगस्ट 2024 म्हणजे आजपासून ही सुरू झालेली आहे. ही नोटीस त्याबद्दलची आहे कालची, म्हणजे 16 ऑगस्ट 2024ची ही नोटीस आहे. ज्या नोटीसमध्ये तुम्हाला ही जी सगळी प्रोसेस आहे याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ती माहिती, तो फॉर्म कसा भरायचा, त्याची फीस किती आहे, त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, तो कधीपर्यंत भरायला चालणार आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ॲडमिशन प्रोसेस जी आहेत ही हेल्थ सायन्स कोर्सेससाठी आहे, जे की अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष 2024-25साठी, ज्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP अँड BP&O असे सगळे जे कोर्सेस आहे मेडिकल सायन्सचे, ते कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन ही चालू झालेलं आहे. ज्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतील, म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेस असतील, कॉर्पोरेशनचे कॉलेजेस असतील, प्रायव्हेट अनएडेड असतील किंवा मायनॉरिटी इन्स्टिट्यूट असतील, अशा सर्व प्रकारच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन इथून करू शकता. यामध्ये जसं की आपण बघितलं MBBS, BDS, BAMS अशा सगळ्या कोर्सेससाठी ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तर ठीक आहे, आणि तुम्हाला या सगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळं रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे. एकाच रजिस्ट्रेशन फॉर्म थ्रू तुम्ही या सगळ्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जो पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. तर आपण बघूयात ॲडमिशन प्रोसेस ही कशी राहणार आहेत. तर याच्यासाठी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय जे आहेत कॉमन आहेत हे सगळ्या कोर्सेससाठी. MBBS करायचं असेल त्यासाठी पण आहे, BDS करायचं असेल, BAMS करायचं असेल, BHMS करायचं असेल, BUMS करायचं असेल, BPTH करायचं असेल, असे जे कोर्सेस आहे या सगळ्यांसाठी ही जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे हे सगळ्यांसाठी कॉमन आहे, जे की 17 ऑगस्टपासून तर 23 ऑगस्ट 2024 रात्री 8 वाजेपर्यंत चालू आहे. सर्व्हरचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट जे आहेत, रजिस्ट्रेशन फीस जे आहेत, MBBS, BDS, BAMS या सगळ्यांसाठी जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती तुम्हाला भरायची आहे. त्याचाही कालावधी जो आहे तो सेम आहे, 17 ऑगस्टपासून तर 23 ऑगस्ट 2024पर्यंतचा कालावधी आहे. त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स अपलोड करताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स तुम्हाला याच्यासाठी चालणार नाही. डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा कालावधीसुद्धा तोच आहे, 17 ऑगस्ट 2024पासून तर 23 ऑगस्ट 2024 हा डॉक्युमेंट अपलोड करण्याचा टाईम आहे. आता जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती किती आहे तर ती आपण बघूया. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन हे स्टेट लेवलच्या कोट्यासाठी करायचं असेल, स्टेट कोटासाठी, तर तुम्हाला MBBS, BDS म्हणजे सर्वच कोर्सेससाठी जी फीस आहे ती 1000 रुपये म्हणजेच 1000 रुपीज एवढी फीस आहे. तुम्हाला जर MBBS, BDS, BAMS, BHMS आणि BUMS फक्त हे कोर्सेस इन्स्टिट्यूट लेवलच्या कोट्यासाठी सुद्धा जर करायचे असेल तर तुम्हाची जी फीस आहे ती 5000 रुपये आहे, 5000 रुपीज आहे. आणि तुम्हाला जर हे कोर्सेस दोघाही कॉलेजमध्ये तुम्हाला जर नाव नोंदणी करायची असेल, स्टेट कोटा पण आणि इन्स्टिट्यूट कोटा पण, तर यासाठी जी फीस आहे ती तुमची कंबाईन फीस आहे दोघाही कोट्यासाठी 6000 रुपये. आणि बाकीचे जे कोर्सेस आहे, BPTH आहे, BOTH आहे, BASLP आहे, यासाठी जी फीस आहे तुमची स्टेट लेवल असू द्या, इन्स्टिट्यूट कोटा असू द्या किंवा दोघंही असू द्यात, यासाठी जी फीस आहे ती फीस आहे 1000 रुपये तुमची. त्याच्यानंतर आपण बघूयात की रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. याच्यानंतर जी वेबसाईट आहे तुमची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती आहे https CETcell.mahaCET.org. त्याच्यानंतर आपण बघूयात ही जी प्रोसेस आहे बघा, शॉर्टकट प्रोसेस. रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्याच्यानंतर पेमेंट तुम्हाला करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतरच तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म बनणार आहेत. त्याच्यानंतर स्कॅन कॉपी तुम्हाला करायची आहेत आणि लगेच तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची आहेत. त्याच्यानंतर जे आहे ते बघा, आपण प्रोसिजर तुम्हाला जे डॉक्युमेंट स्कॅन करायचे, ही एक महत्त्वाची प्रोसिजर याच्यामधली आहे. जी डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करायचे आहे तर ते कशा पद्धतीने करायचे आहेत तर बघा, सगळ्यात पहिले तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असतानाच तुम्हाला अपलोड करायचे आहे. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे ओरिजिनल असले पाहिजे आणि त्याचे कलर्ड स्कॅन कॉपी असली पाहिजे. फोटोकॉपी, झेरॉक्स कॉपी याच्यामध्ये चालणार नाही. डॉक्युमेंटची साईज ही 300 KB 300 KB कमी असली पाहिजे आणि तुमचे डॉक्युमेंट फक्त आणि फक्त PDF फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे. आता जे कॉमन डॉक्युमेंट्स आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार, कॉमन डॉक्युमेंट जे सर्वांना लागणार आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे तुमचं नीट 2024चं, ते ॲडमिट कार्ड तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर ID प्रूफ तुमचा लागेल. ID प्रूफमध्ये तुम्ही आधार, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागेल ते लागेल तुमचा रिझल्ट, नीट UG 2024चा जो रिझल्ट आहे तुमचा तो तुम्हाला लागेल, त्याची मार्कशीट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर जे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमचं आहे ठीक आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर SSC 10th स्टँडर्ड जे आहे तुमचं इयत्ता 10वीचं एक्झामिनेशन सर्टिफिकेट
स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट जे की तुमच्या डेट ऑफ बर्थसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं HSC म्हणजेच 12वी स्टँडर्ड जे आहे तुमची इयत्ता 12वीचं तुम्हाला एक्झामिनेशन स्टेटमेंट लागेल मार्क्सचं. त्याच्यानंतर जे आहे सगळ्यात महत्त्वाचं अनेक एजनुसार मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे आणि तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. आता ही जी डॉक्युमेंटची मी लिस्ट सांगितली ही सगळ्यांसाठी कॉमन आहे. तुमच्या काही जर कॅटेगरी असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर मग तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिडिटी लागेल. त्याची जी लिस्ट आहे रिस्पेक्टिव्हली त्याच्या ब्राउचरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये. ही कॉमन लिस्ट मी फक्त इथे सांगितली. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थी पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.